चला तर आज चमचमीत झणझणीत अशी भोगीची भाजी बनवूया. ही भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवता येते. त्यासाठी मी कांदा, खोबरं, आलं, लसूण छान असं खरपूस भाजून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घातलं, त्यामध्ये जिरं, मोहरी तडतडली, भोगी ऑफिशियली सुरू झाली. आणि तयार केलेलं वाटण घातलं, त्यामध्ये काही मसाले घातले, मिरची, हळद, धनिया पूड आणि गरम मसाला. थोडंसं पाणी टाकून छान असं शिजवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये बोर, पेरू, टोमॅटो, पावटे, वांगे, ऊस, बटाटा, गाजर, मटार, शेंगदाणे, शिमला मिरची, तीळ सगळं घालून छान असं एक 5 मिनिटं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते देखील छान परतून घेतलेलं आहे. 5 मिनिटानंतर त्याला थोडंसं सॉफ्टनेस आला, त्यामध्ये गरम पाणी घातलं, कोथिंबीर घालून एक 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. इथे तयार आहे गरमागरम भोगीची भाजी, खमंग बाजरीची भाकरी. हिवाळ्यातला स्वर्ग म्हणजे हेच असतं. लाईक करा, शेअर करा आणि घरी नक्की बनवा. किरण's किचन मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक यू.